तरी देखील तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यात 256 दलित वस्त्या आहेत आणि 256 दलित वस्त्यामधले 99% हाडके हाडवळे हे धनदांडग्या आणि जातलांडग्या लोकांनी लुटलेले आहेत। आज अखंड भारतामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांनी वक्फ बोर्डासाठी ज्या जागा घेतलेल्या आहेत त्याच्यावर आंदोलन चाललेले आहेत। परंतु मायबाप सरकारला माझी विनंती आहे की अखंड देशामध्ये जवळजवळ 3,47,00,000 ग्रामपंचायती आहेत। त्या 3,47,00,000 ग्रामपंचायतीमध्ये एकही अनुसूचित जाती जमातीचा क्लार्क किंवा लेखनिक किंवा शिपाई त्या गावामध्ये नाहीये। महाराष्ट्र राज्यात 28,000 ग्रामपंचायती आहेत। त्या एकाही ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये अनुसूचित जाती जमातीचा एकही कर्मचारी नाहीये आणि आदिवासी भागातल्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये एकही अनुसूचित जातीचा सभासद नाहीये। तर ग्रामीण भागामध्ये जर गोरगरिबांना प्रतिष्ठा नसेल आणि आर्थिक सत्ता नसेल किंवा सामाजिक समता नसेल तर त्या लोकांनी जायचं कुठे असा हा प्रश्न आम्हा चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पुढे उभा राहिलेला आहे। आणि म्हणून सरकारकडे आम्ही निवेदन पाठवली। सरकारला सांगितलं की हाडके हाडवल्याच्या म्हणजे इनाम वर्ग 6 जमिनीमधून रस्ते काढू नका। आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी सर्व सरकारच्या सर्व जिल्ह्यातल्या कलेक्टरांची बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी आदेश जारी केलेला आहे की इनाम वर्ग 6 जमिनीमधून रस्ते काढले जाणार नाहीत आणि कोणत्याही गरिबांच्या जमिनीला आम्ही हात लावणार नाही असे आदेश त्यांनी जारी केलेले आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील त्या पद्धतीने गोरगरिबांवर अन्याय करू नका असं प्रशासनाला सुनावलेलं आहे। पण तरी देखील जुन्नर तालुक्यामध्ये 256 ज्या दलित वस्त्या आहेत त्या 256 दलित वस्त्यांपैकी 200 गावांना जाण्या येण्याचे रस्ते नव्हते। 100 गावांमध्ये पिण्याचं पाणी नाही आणि 100 गावांना लाईट नाही वस्त्यांमध्ये। अशी विदारक परिस्थिती आम्ही सन्माननीय मामलेदार साहेबांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि पोलीस यंत्रणेच्या लक्षात आणून दिलेला आहे। आणि म्हणून या तालुक्यामध्ये गोरगरिबांवर अन्याय होऊ नये याच्यासाठी आदरणीय आपल्या बोतर्डे गावचे सर्व ग्रामस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जमिनी करतोय आणि बाकीचे लोक जमिनी करत नाहीत, म्हणून आम्ही ज्यांच्या जमिनी आम्ही करतोय आम्ही आमच्या जमिनी करतोय। तर जमिनी करतोच हेच त्या गावाच्या लोकांना त्याच्या पोटात दुखत आहे आणि म्हणून जमिनी जे करत नाही त्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा कारस्थान त्या गावात सुरू आहे। आणि म्हणून त्या गावातल्या जमिनींमधून पाण्यात रस्ते जाऊ नयेत कारण सर्व रस्ते आपल्या गोरगरिबांच्या जमिनींमधून गेलेले आहेत आणि आता पुन्हा नवीन रस्ता या गोरगरिबांच्या शेतातून काढण्याचा त्यांचा घाट होता। आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर बांधकाम खात्याचं आताच पत्र आलेलं आहे की आम्ही त्या जमिनीतून रस्ता काढणार नाही असं लेखी आपल्याला कळवलेलं आहे। परंतु 4 वाजता आदरणीय मामलेदार साहेब, BDO साहेब हे सर्व लोक इथे हजर राहणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सांगायला मला अतिशय खेद वाटतो की भारत सरकारने आपल्यासाठी पंतप्रधान आवास योजना आणली आणि पंतप्रधान आवास योजना आपल्या सर्व गोरगरिबांना घरे मिळावीत म्हणून त्यांनी सर्व गावांमध्ये जाहीर केली। परंतु ग्रामपंचायतीने असं मूर्खपणा केलेला आहे की पंतप्रधान आवास योजनेमध्ये संपूर्ण गावांची नावं घातली, परंतु अनुसूचित जाती जमातीच्या विशेषतः
बौद्ध, मातंग आणि चर्मकार या घटकांची नावं यादीत घातलेली नाहीत आणि मग त्यांनी त्या याद्या सरकारला पाठवून दिल्या। आता 26 जानेवारी पर्यंत जवळजवळ हजारो घरांची कामं तालुक्यामध्ये सुरू झाली। आपली नावं नसल्यामुळे गरिबांची घरं काही झालेली नाहीत। म्हणून मला असं वाटतं की आपल्याला रमाई आवास योजनेखाली जी घरं मिळतात त्याला ग्रँड नाही, यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेला ग्रँड नाही, इंदिरा गांधी योजनेला ग्रँड नाही आणि पंतप्रधान योजनेला फक्त ग्रँड आहे आणि त्या योजनेतून आपल्या लोकांची नावं वगळलेली आहेत आणि म्हणून ही बाब अत्यंत खेददायक आणि संतापजनक अशी बाब आहे आणि म्हणून ही शासनाच्या निदर्शनास यावी म्हणून ही धरणं इथं धरलेली आहेत। आया बहिणींना जे वेगवेगळ्या योजनांमधून फायदे होतात, परंतु साध्या गावातल्या हळदी कुंकू समारंभाला देखील आपल्या वाड्यातल्या बायांना देखील गावात बोलवलं जात नाही। म्हणून ही जी विषमता आहे ती गाव पातळीवर नष्ट व्हावी आणि जे दलाल आहेत आणि खोट्या खरेद्या करणारे लोक आहेत त्यांना गड्डाळा शिकवण्यासाठी ही धरणं आंदोलन आपण सुरू केलेली आहेत। या धरणं आंदोलनाने या जमिनीतून रस्ता जाणार नाही हे त्याचं लेखी त्यांनी कळवलेलं आहे, परंतु तालुक्यात अशी हजारो प्रकरणं आहेत आणि त्या लोकांना जर न्याय मिळाला नाही तर इथून पुढे प्रत्येक गावाचं धरणं आंदोलन होईलच, परंतु मोर्चे निघतील, आंदोलन होतील आणि सर्व लोकांना न्याय देण्यासाठी आपल्या लोकांनी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आदरणीय रामदासजी आठवले साहेबांनी सांगितलेले आहे की ज्या ज्या घटकावर अन्याय होईल त्या त्या लोकांनी न्यायासाठी सरकारची दारं ठोठवली पाहिजेत आणि त्या दृष्टीने आपण हे धरणं आंदोलन इथे ठेवलेलं आहे। आपण सर्व लोकांनी इथे उपस्थित राहिलात। घरकुलांचे प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील, तुमच्या अन्याय अत्याचार झाल्याचे प्रश्न असतील, वेगवेगळ्या लोकांवर अन्याय झालेले असतील, त्या सर्व लोकांनी आपली वेगवेगळी निवेदनं आमच्याकडे पाठवायला सुरुवात करावी। तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं काम आपण आपल्या चळवळीच्या मार्फत करणार आहोत आणि म्हणून आपल्या आलेल्या सर्व लोकांचे मी जाहीररित्या अभिनंदन करतो की अन्याय कोणी लोकांनी सहन करू नका, हेच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलेलं आहे आणि त्या शिकवणीच्या प्रमाणे आपण ही आंदोलन सुरू केलेली आहेत। 4 वाजता मामलेदार साहेब आल्याच्या नंतर आपण कोणत्या स्वरूपाचं हे आंदोलन त्यांनी मिटवलं त्याचा आपल्याला लेखी देतील आणि नंतर आपलं धरणं आंदोलन आपण समाप्त करणार आहोत। तत्पूर्वी 4 वाजेपर्यंत आपण इथे बसणार आहोत। आपण सर्वजण इथे शेकडो लोक इथे उपस्थित झाले, त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि इथे थांबतो। जय भीम।